शिक्षक भरती लेटेस्ट अपडेट, महत्त्वाची अपडेट आली समोर। प्राधान्यक्रम भरण्यासाठी किंवा प्रेफरन्स लॉक करण्यासाठी देण्यात येणार मुदतवाढ, किती दिवसांची असणार मुदत आणि काय करायचे आहे आणि काय आहेत नवीन अपडेट। शिक्षण आयुक्तांनी दिले अजून काही संकेत, नवीन जागा जास्त येणार का, नवीन जागा उपलब्ध होणार का, सर्व डिटेल्स सहित हा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही शिक्षक भरतीची महत्त्वाची अपडेट आणि काय आहेत डिटेल्स या माहितीमध्ये। शिक्षक भरतीची एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो। प्रेफरन्स लॉक करण्यासाठी जी आपल्याला सुविधा देण्यात आली होती 2 तारखेपर्यंत, आणि त्याच्यासाठी आपल्याला आता मुदतवाढ मिळणार आहे। शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम जे आपण नोंदणी करणार आहोत त्याच्यामध्ये उमेदवारांसाठी सोमवारनंतर 3 दिवस सुविधा खुली होणार आहे। म्हणजेच येत्या 5 तारखेनंतर 6, 7, 8ला किंवा 5, 6, 7ला आपल्याला प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे। तुम्ही प्रेफरन्स अजून जागा जास्त येण्याचे चान्सेस आहेत आणि त्या जागा आल्यानंतर प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी संधी मिळणार आहे। याच गोष्टींसाठी काही उमेदवारांना फॉर्म भरता आले नाहीत किंवा प्रेफरन्स जे आहेत ते जनरेट करता आले नाहीत, कारण OTP येत नव्हता, प्रेफरन्स लॉक होत नव्हते, केले तर 20-30 प्रेफरन्सेस लॉक करायला लागत होते। अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रॉब्लेमला सर्व्हर डाऊनचा इश्यू होता, त्यामुळं वेबसाईटवरती ट्रॅफिक झाल्यामुळं फॉर्म भरता येत नव्हते किंवा प्राधान्यक्रम देण्यात येत नव्हते, सुविधा खडतर होत होत्या। त्यामुळं आता उमेदवारांसाठी परत एकदा ती संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे। सोमवारनंतर येत्या 3 दिवसात मग परत सुविधा खुली होणार आहे। 5 तारखेनंतर तुम्हाला परत पोर्टलवरती जायचं आहे। तुमच्या mahateachers.recruitment.com वरती गेल्यानंतर TAIT 2022 टॅबवरती ओपन करायचं आहे आणि परत प्राधान्यक्रम जनरेट करून तुम्हाला परत प्राधान्यक्रम व्यवस्थित लॉक करायचे आहेत। यासाठी 3 दिवस तुम्हाला पुढची मुदत मिळणार आहे। ठीक आहे, हे राज्य शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह साहेबांनी ही माहिती दिलेली आहे। शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरच्या दुसऱ्या टप्प्यातील जी टेट 2022साठी ज्या जागा व्यवस्थापनाच्या जाहिरात एंट्री लेवलवर आहेत त्यासुद्धा आता येणार आहेत। त्यांच्या त्रुटींची पूर्तता करून त्या जाहिराती अपलोड करण्यात येणार आहेत। त्यामुळं त्यांना 5 तारखेपर्यंत मुदत आहे आणि 5, 6, 7, 8ला ह्या 3 तारखेला जी उमेदवार आहेत, जे अभियोग्यताधारक आहेत, जे फेज 2साठी पात्र आहेत, त्या उमेदवारांना आता शिक्षक भरतीच्या प्राधान्यक्रमासाठी तुम्हाला मुदत वाढ देण्यात येणार आहे आणि तीही 3 दिवसाची मुदतवाढ मिळणार आहे। ही एक महत्त्वाची अपडेट होती। शिक्षक भरतीच्या अनेक अन्य अपडेट पाहण्यासाठी आणि इतर अपडेट MPSC सरळ सेवा तसेच सर्व विभागीय परीक्षांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।